श्रीविद्येचा उपासना किंवा त्याचं महत्त्व हे अनादी कालापासून आहे, ते आजही आहे. त्याला सहज प्राप्त करता येणं सहज शक्य आहे. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं विशेष काव्य म्हणजे शाबरी विद्या हे त्या श्रीविद्येचं दुसरं स्वरूप असं मानता येईल. शाबर मंत्र हा नाथ संप्रदायांनी म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ किंवा इतर नवनाथांनी मिळून जो पद्धती गायलेली आहे त्याला इतर देवतेंचा आशीर्वाद घेतलेला आहे, परंतु त्यात जे बीज वापरलेले आहेत ते बीज कुठे ना कुठे पूर्ण नसलेले परंतु श्रीविद्येशी संबंधितच आहेत. श्रीविद्या किंवा कुठल्याही अध्यात्माच्या गोष्टीचा म्हणजे आज विज्ञान किती जरी वाढलेलं असेल तरी आध्यात्मिक आनंद जो आहे तो डोळे झाकल्यानंतर जो आहे तो उघड्या डोळ्याने भेटूच शकत नाही. नमस्कार. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असं म्हणतात की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. 21व्या शतकात साधू संत आपल्या घरी येणं, आपल्या ऑफिसमध्ये येणं ही एक खरं तर खूप चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो. आणि आज आपल्याकडे असेच संत आलेले आहेत. त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी महाशिवरात्रीला 1008 जोडप्यांचं पार्थिव शिवपूजा घडवून आणतात. हे खरं तर खूप मोठं कार्य आहे आणि तेही मुंबईसारख्या शहरात. त्यामुळे त्यांचं कार्य दिव्य आहे. गेली 23 वर्ष ते हे करीत आहेत आणि या सगळ्या मागचं रहस्य आज आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करू. पैठणकरजी, आपलं श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या या संस्थेत स्वागत आहे. ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मला वाटतं धन्यवाद. मला वाटतं आपली ओळख आपणच करून द्यावी, ती जास्त अजून योग्य ठरेल. माझी ओळख करून देणं इतपत असं माझं काही कार्य नाही आहे. मी स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचा पूर्णाभिषेक्त पूर्ण कृपापात्र शिष्य महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानमध्ये माझं अध्ययन झालेलं आहे आणि आत्ता मालाड मुंबईमध्ये गोरक्षनाथ विनायकराव पैठणकर या नावाने सर्वजण मला ओळखतात आणि गुरुजी म्हणूनच परिचित आहे. आपल्या या वैदिक आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कुठून झाली? बालपणापासून काही प्रेरणा होती का? वडिलांचं काही मार्गदर्शन होतं का? आध्यात्मिक जीवनाची सुरुवात तशी आईच्या गर्भापासून असं बोलता येईल, कारण वडील हे प्रकांड वैदिक परंपरेचे होते. त्यामुळे आमच्या घराण्यामध्ये सगळे संस्कार षोडश संस्कारापासून करतात आणि वडिलांकडूनच ते बाळकडू भेटलं. 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर आध्यात्मिक सुरुवात खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि त्यानंतर आळंदीला स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या वेदविद्यालयामध्ये अध्ययन करून ती मूर्त रूपात पुढे जात राहिली. आपण मुख्यतः श्रीविद्या उपासक आहात. या उपासनेचं महत्त्व आजच्या काळात काय? श्रीविद्येचा उपासना किंवा त्याचं महत्त्व हे अनादी कालापासून आहे, ते आजही आहे. त्याला सहज प्राप्त करता येणं सहज शक्य आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे जसं इतर गोष्टीमध्ये आपण गुरु निवडतो, परंतु श्रीविद्येमध्ये गुरु शिष्याचं चयन करतो की तो शिष्य पात्र आहे की नाही. त्याचं कारण असं आहे की जसं विद्युत प्रवाह घरातला व्होल्टेज जो आहे तो 250 वॅटचा जर असेल आणि त्यापेक्षा जास्तीचा म्हणजे 1000, 5000, रेल्वेसारखा 2500 असा जर असेल तर तो त्या वायरिंगला क्षमतेचा आहे की नाही असं आपण जसं ठरवतो तसं गुरु हे ठरवतात की या सगळ्या शक्त्या या सप्तचक्रामध्ये सहन करण्याची पात्रता होऊ शकेल का, आणि नसेल तर गुरु क्रमाक्रमाने त्याची आध्यात्मिक पायरी वाढवत जातात आणि त्याला नंतर श्रीविद्या दीक्षा ही देतात. सहज आणि सुलभ असं करण्यासारखं साधन आहे. आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये श्रीविद्या मूळ स्वरूपामध्ये जर ते करणं शक्य नाही तर आदिनाथांनी भगवान महादेवांनी नाथ संप्रदाय जो भगवान दत्तात्रयांच्या माध्यमातून निर्माण केला, पुढे नवनाथ हे सगळ्यांना माहिती आहेत,
नवनाथांनी जी तपश्चर्या केली, आजचा आमचा सिद्धमठ गुरुकुल आश्रम जिथे आहे वज्रेश्वरी, त्या सान्निध्यामध्ये केलेलं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं विशेष काव्य म्हणजे शाबरी विद्या, हे त्या श्रीविद्येचं दुसरं स्वरूप असं मानता येईल. भौतिक जगात, भौतिक सुखात, भौतिक गोष्टी अध्यात्मातून प्राप्त करण्यासाठी, ज्याला फार नियम पाळायची गरज नाही. शाबर मंत्र हा जो प्रकार आहे तो वेगळा की याच्याशी रिलेटेड आहे? शाबर मंत्र हा नाथ संप्रदायांनी म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ किंवा इतर नवनाथांनी मिळून जो पद्धती गायलेली आहे, त्याला इतर देवतेंचा आशीर्वाद घेतलेला आहे, परंतु त्यात जे बीज वापरलेले आहेत ते बीज कुठे ना कुठे पूर्ण नसलेले परंतु श्रीविद्येशी संबंधितच आहेत. आजच्या काळात जेव्हा तंत्रज्ञान आणि भौतिकवादाचा प्रभाव वाढत चाललेला आहे, त्या काळात ही आध्यात्मिक साधना, श्रीविद्या म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व आपण कसं अधोरेखित करू शकतो? काळ आत्ताचा असो, मागचा असो, कुठलाही असो, श्रीविद्या किंवा कुठल्याही अध्यात्माच्या गोष्टीचा म्हणजे आज विज्ञान किती जरी वाढलेलं असेल तरी आध्यात्मिक आनंद जो आहे तो डोळे झाकल्यानंतर जो आहे तो उघड्या डोळ्याने भेटूच शकत नाही. एखाद्याने जर गाडी घेतली ती तत्सम गाडी दुसरा कोणीही घेऊ शकतो. हा झाला भौतिकवाद. एक घर झालं, दुसरं घर, त्याने घर घेतलं, मी पण घर घेऊ शकतो, ज्याला फक्त पैसे द्यायचेत आणि करून घ्यायचं आहे. परंतु अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की त्याने केलं म्हणून मी करेल असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला ईश्वर चेतनेशी जोडल्या जावं लागतं आणि ते स्वतःच जोडल्या जावं लागतं. म्हणजे बँकेने कर्ज दिलं आणि मी घर घेतलं असं होऊ शकत नाही. कोणीतरी ऊर्जा दिली आणि मी घेतली असं होऊ शकत नाही. आणि तो जो आनंद आहे तो विज्ञान युग असेल, अध्यात्मयुग असेल, मागचे कुठले युग असतील, त्यातला तो अतिशय आनंदाचा अध्यात्माचा वारसा आहे. विज्ञान युगामध्ये सुद्धा विज्ञानाच्या सीमा आहेत, अध्यात्माच्या सीमा नाहीत. विज्ञानामध्ये अध्यात्म नाही, भावनाच नाहीत, परंतु अध्यात्मामध्ये विज्ञान निश्चित आहे आणि ते कसं आहे हे शोधायला गेलं तर हे नक्कीच भेटेल. यात श्रीविद्येचा जो मूळ अर्थ आहे किंवा मूळ विद्या आहे, मूळ शक्ती आहे, ही याला गुरुपरंपरा फार महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीला परंपरा म्हणजे विज्ञान जरी असेल तरी संशोधन कोणी लावलं, इथून जशी सुरुवात केल्या जाते तसं विद्या कुठून आली, ती परंपरा कुणाची. कुठल्याही विद्येला परंपरा महत्त्वाची आणि परंपरेमध्ये गुरुपरंपरा सगळ्यात जास्त महत्त्वाची. श्रीविद्या ही भगवान महाकामेश्वरांनी भगवती ललिता महात्रिपुरसुंदरीला दिलेली आणि भगवतीने दिलेली, घेतलेली अशी ही एक रहस्यमय अशी विद्या आहे की ज्याचा उलगडा हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतरसुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकलेला नाही. परंतु भक्तवत्सल स्वरूपात असलेल्या महाकामेश्वर आणि भगवती ललिता त्रिपुरसुंदरीने पृथ्वीतलावर सर्वसाधारण लोकांना त्याचा लाभ घेता यावा आणि ते करावं यासाठी पाठवली. तो लाभ म्हणजे काय आहे? आपण कथेमध्ये ऐकतो, नराचा नारायण झाला किंवा नराचा नारायण होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत. प्रत्येक चक्राला आपण ऊर्जावान बनवू शकतो आणि 7 चक्र ज्या वेळेला पूर्णत्वाला विकसित होतात त्यावेळेला भगवती कुंडलिनी देवता जागृत होते. ती कोर्स करून असं होते असं नाही, ती वास्तविक साधना करून होते. ती काही वेळेला गतजन्माची साधना या जन्मी तुम्हाला प्राप्त झाली तर लगेच होऊ शकते किंवा बराच वर्ष आपण एकाच ठिकाणी अडकून पण राहू शकतो. परंतु प्रयास केल्याने कुंडलिनी देवता ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला आपण त्या सगळ्या विद्येचा सगळा अर्थ, सगळी शक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. सप्तचक्राला एकत्रित करून ऊर्जावान बनवण्यासाठी नराचा नारायण कसा होतो या पद्धतीने स्त्री आणि पुरुष हे आपल्यासारखे व्हावेत. म्हणजे त्या देवता किती भक्तांवर प्रेम करत असतील की आपलं मूल आपल्यासारखं व्हावं यासाठी या पृथ्वीवर
वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं ज्ञान पाठवलेलं आहे. अगदी वेदाचा जरी विचार केला तरी वेदाचा मनाचा संयम बनवण्यासाठी सगळ्यात जास्त मंत्र आहेत. कर्मासाठीचे मंत्र वेगळे आहेत, ज्ञानासाठीचे वेगळे आहेत. परंतु मनुष्य प्राणी हा असा आहे की ते थोडंसं सोडून भौतिक सुखाकडे जास्त जातो. या सगळ्यात वरच्या सीमा ज्या आहेत किंवा वरची रहस्यमय शक्ती जी आहे ती प्रत्यक्षात भगवतीला, ललिता महात्रिपुरसुंदरीला प्राप्त करण्यासाठी म्हणून पृथ्वीवर आली. त्याचा क्रम जो आहे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या परंपरा आहेत. भगवान महाकामेश्वरांकडून दत्तात्रयांनी भगवान परशुरामांना दिली. तीच पद्धती आदिशंकराचार्य, आद्यशंकराचार्य ज्यांना आपण असं ओळखतो, त्यांच्याकडे आली. तिथून 4 मठांमध्ये ती आहे. त्यात गृहस्थांसाठी बहुतांश वेळेला दुर्वासा परंपरा वापरल्या जाते. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या परंपरा जरी असल्या तरी त्या सगळ्या एकच आहेत आणि तेवढ्याच शक्तिशाली आहेत. फक्त कुठल्या देवतेची कुठल्या विचारधारेने त्याने उपासना केली म्हणून ती परंपरा ती पण योग्यच आहे, अशा स्वरूपात मानून पृथ्वीवरती आत्तापर्यंत आहे. खूपच छान. आम्ही असं म्हणतो जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतो. हो, नक्कीच. विज्ञान हा क्षणिक सुखाचा विषय असून त्याचा उपद्रव होऊ शकतो. म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज सांगतात, देवाच्या नादी लागला आणि वाया गेला, दाखवा ऐसा कोणी. म्हणजे ईश्वराच्या उपासनेला लागला आणि वाया गेला असं होऊ शकत नाही. परंतु विज्ञानाच्या किंवा भौतिक सुखाच्या नादी लागून बऱ्याच वेळेला आपल्याला त्रास होऊ शकतो. असे उदाहरणं पण भेटू शकतात. गुरुजी, हे सर्व कार्य करत असताना तुम्ही सिद्धमठ, गोशाळा, गुरुकुल यासारख्या विविध संस्था उभ्या केल्या. या संस्था उभ्या करण्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय होतं आणि काय अनुभव आला हे सगळं कार्य करत असताना? या सगळ्या आणि अजून एक, तुम्ही असं म्हणालात गुरुकुलमध्ये तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही, तेही सांगा. नक्कीच. या सगळ्या संस्था मी उभ्या केल्या असं बोलणं थोडंसं वेगळं होईल. त्या उभ्या झाल्या. बरं. त्याला आईवडिलांची पुण्याई असं बोलू शकू, गुरूंचा आशीर्वाद, भावाचं पाठबळ आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजाने भरून दिलेलं प्रेम. म्हणजे कुठलाही व्यक्ती गुरुकुलामध्ये, शाळेमध्ये जे काही शिकतो ते फक्त 25% ज्ञान असतं असं माझं मत आहे. म्हणजे 25 वर्षाच्या अनुभवातून मी असं बोलेल. आणि सगळं खरं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान जे प्राप्त होतं ते समाजाकडून. या समाजात राहत असताना समाजाने आपण काय करायला हवं अशा दिशा सुरुवात केल्या आणि त्यातूनच एक झालं की आपण काहीतरी सामाजिक करायला पाहिजे. तर मग काहीतरी का करायचं, तर आपण काहीतरी आध्यात्मिक करू म्हणून पहिल्यांदा तर शिवपार्थिवेश्वर पूजा समिती सुरू झाली. आम्हाला वाटलं नव्हतं की इतका त्याला प्रतिसाद भेटेल. म्हणजे 1008 हा जो विषय आहे तो फक्त दाम्पत्यांसाठीच आहे. आमची संख्या जी आहे संकल्पित ते 1008 दंपती शिवशक्ती स्वरूपामध्ये आम्ही त्यांना मानतो. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आज बायकोला यायचं नाही आहे, मिसेस गावी गेलेल्या आहेत, मिस्टरांना वेळ नाही आहे, लग्नच झालेलं नाही आहे, तर मग आम्ही पूजा करायचीच नाही का? तर मग आम्ही पर्याय म्हणून सिंगल लोकांनासुद्धा सुरुवात केली. परंतु आम्ही ते संख्येमध्ये काउंटिंग करत नाहीत. आमचा संकल्प 1008 दंपती आहे. असे सिंगल बसणाऱ्यांची संख्या आमची 6-7 हजाराच्या वर जाते. आम्हाला आनंद याचा आहे की त्या दिवशी शिवशक्ती स्वरूपामध्ये सगळे दंपती समोर बसलेले आहेत, ते पूजा करतायत आणि त्यातून निघणाऱ्या लहरी ज्या आहेत त्या आम्हाला प्राप्त होत आहेत. ती ऊर्जा वर्षभर टिकते, कार्य करते आणि इतर गोष्टीलाही अत्यंत त्यामुळे स्फूर्ती प्राप्त होते. नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा झालेली असल्याकारणानं भगवान शिव हे आराध्य दैवत असं मानून आम्ही तो कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर स्वामीजींनी सांगितलं होतं की जिथे आत्ताचं सिद्धमठ आहे तो परिसर मुंबईपासून जवळ जरी असला तरी जवळपास मिशनऱ्यांच्या हातात पूर्ण गेलेलं आहे. तिथं वेदाचं काहीतरी कार्य व्हायला हवं आणि मग ते वेदाचं फक्त कार्य केलं तर चालणार नाही किंवा विषम परिस्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणून अगोदर गुरुकुल केलं
आणि गुरुकुलाच्या सोबत आता तिथे असलेल्या सरकारी शाळा किंवा जी खाजगी लोक आम्हाला मदत करतील, मदत म्हणजे परमिशन देतील विद्यार्थ्यांना शिकवायला, अशांना गीता, रामायण, श्लोक, हनुमान चालिसा, महाराष्ट्रात असल्यामुळे भीमरूपीला अत्यंत महत्त्व आहे. भीमरूपीसारखे स्तोत्र, संस्कार, आईवडिलांना पाय कसं पडायला पाहिजे, गंध का लावायला पाहिजे, अशा स्वरूपाचे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेले आहेत. सिद्धमठाच्या माध्यमातून साधारणतः आता एक 50 शाळांपर्यंत आम्ही पोहोचलोत. येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा 200 ते 300 शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. हा झाला समाजाच्या माध्यमातून मिळालेलाच प्रतिसाद, म्हणजे आपल्याला हे समाजात करायला पाहिजे असं समाजाने सांगितलं. मग गुरुकुल आहे, आता तिथे गायी असायला पाहिजेत. आम्ही तिथे कुठल्याही गाईचं दूध घेत नाहीत. त्या गायी फक्त आणि फक्त तिथे गोमूत्र आणि देशी गाईचं शेण अत्यंतिक महत्त्वाचं आणि शुद्ध मानलं जातं. यज्ञासाठी, पूजेसाठी तिथे सर्वांनी मला असं वाटतं एकदा अवश्य भेट द्यायला हवी. भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या युद्धाच्या वेळेला ज्या पद्धतीत यज्ञ असायला पाहिजेत, पूजा कशा असल्या पाहिजेत, या सगळ्या ऋषीमुनींना बोलावून एकत्र यज्ञमंडप तयार करण्यासाठी मयमत नावाच्या त्याच्या मित्राला बोलावलं होतं. आणि तो ग्रंथही आता वास्तूमध्ये आहे मयमत नावाचा. त्या तंतोतंत पद्धतीवर फक्त भगवान श्रीकृष्णाने खूप मोठं विराट स्वरूपात केलं होतं, आपण ते छोट्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. कुठल्या दिशेला कुठलं झाड असलं पाहिजे, जमीन शेणाने सारवलेली असली पाहिजे, लोखंड कुठेच वापरल्या गेलेलं नाही, कारण लोखंड हा ईश्वरीय चेतना येण्यासाठी अवरोध करणारा धातू आहे. म्हणून आपल्या सगळ्या देवी देवतांच्या डोक्यावर बघा एकतर सुवर्ण मुकुट आहेत किंवा ऋषींनी जटा बांधलेल्या आहेत. जुने जितकेही मंदिरं बघाल ते सगळेच्या सगळे फक्त दगडाचे आहेत. ते बनवणारे कसे बनवत गेले ते 7वं आश्चर्य आहे, परंतु त्या जुन्या पुरातन मंदिरात गेल्यानंतरची ऊर्जा अलौकिक आहे. त्या तशाच पद्धतीने यज्ञशाळा बनवलेल्या आहेत. त्या यज्ञशाळेच्या कुठल्या दिशेला कुठली झाडं असली पाहिजेत, त्या यज्ञशाळेच्या खांबाची रुंदी, उंची, हे सगळं अध्ययनाचं काम माझे बंधू तीर्थराज पैठणकरांनी करत गेलं आणि त्याला मूर्त स्वरूपात देण्याचं कार्य सगळ्या लोकांनी मिळून तिथे केलेलं आहे. तिथे विद्युत प्रवाह म्हणजे ज्याला आपण वैज्ञानिक ऊर्जा किंवा लाईट असं जे बोलतो, तीसुद्धा सहस्रार चक्रावर जर असेल तर ईश्वरीय ऊर्जा येत नाही, म्हणून तिथे ती पण वापरल्या जात नाही. म्हणजे यज्ञशाळेच्या परिसरामध्ये कुठेही तेलाच्या तुपाच्या दिव्याच्या व्यतिरिक्त लाईट्स वापरले जात नाहीत. अशा स्वरूपाचं गुरुकुल, गोशाळा, शिवपार्थेश्वर पूजा समिती हे हळूहळू पुढे पुढे जात आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, उत्साहाने ते अत्याधिक अजून कसं पुढे नेता येईल यासाठी आपण सर्वांनी मार्गदर्शन पण करायला हरकत नाही. खूपच छान गुरुजी. येऊ आम्ही, आमच्या संस्थेचे भरपूर विद्यार्थी तिथे येऊ आणि आम्हालासुद्धा बघायला आवडेल. एखादा संकल्प केला आणि तो जर चांगला असेल तर निश्चितच सिद्धीला जातो. पण आज 1008 जोडपी मोठी गोष्ट आहे. त्या संकल्पसिद्धीमध्ये कधी अडचण आली का? 23 वर्ष झाले तुम्ही करता आहात. सुरुवातीचे 2-3 वर्ष अडचण थोडीफार आली, म्हणजे मला असं वाटतं की ती यायला ही हवी होती, त्यामुळे उत्साह वाढला. अडचण सगळ्यात मोठी जी होती ते लोकांना एकत्रित आणण्याची, तीच सगळ्यात मोठी असते. प्रत्येकाला आम्ही स्वतः त्यावेळेला घरी जाऊन त्याचं कारण सांगत होतो, त्याचं महत्त्व सांगत होतो. प्रत्येकजण ठीक आहे बघू सांगतो असं करून आमचे 2 महिने 3 महिने अगोदरपासूनची तयारी चालायची. त्यात काहीही व्हायचं नाही. पहिल्या वर्षी आम्हाला फक्त 16 दंपती भेटले होते. बरं. म्हणजे 16 दंपत्यावरून आम्हाला 300 दंपतीपर्यंत यायला 4 वर्ष गेली होती. बरं. आमचा संकल्प त्याही वेळेला 1008चा होता. संकल्प हा त्या दिवशी केला जातो, त्यामुळे संख्या अगोदर जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर ती समजते. होत नाही असं करून संकल्प जेवढ्या लोकांचा आहे तेवढ्याच लोकांचा केला जायचा, परंतु डोक्यातून ते सोडलेलं नव्हतं.
आणि ज्या वेळेला मला असं वाटतं की भगवान शिवाला असं वाटलं की त्यामध्ये आमचा सर्वांचा हेतू म्हणजे हे असं नाही आहे की ती पूजा मी करवतो किंवा मी केली, या सगळ्यामध्ये जर सगळ्यात जास्त श्रेय कुणाचं असेल तर ते आहे त्या शिवपार्थिवेश्वर पूजा समितीच्या कार्यकर्त्यांचं. एकही रुपया कुणीही त्यामधून पैसा घेत नाही. प्रत्येकजण महिना 2-2 महिने अगोदर वेळ देतो. सगळं ते करत राहतात. सगळ्या लोकांना तिथे बसण्याची व्यवस्था करतात. तर सुरुवातीला ज्या वेळेला लोकांना अरे हे काय आहे, कसं आहे, बऱ्याच वेळेला पौरोहित्यावरच आमचं सगळं चालू असायचं, तर बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा होता की हे ब्राह्मण लोकांना दक्षिणा गोळा करायचं साधन असेल. पण त्यावेळेला खरोखर तिथे व्यावसायिक स्वरूप नसून खरंच आध्यात्मिक स्वरूप आहे हे दाखवण्याचं, करण्याचं आणि त्या पद्धतीमध्ये करून घेण्याचं कार्य हे शिवपार्थिवेश्वर पूजा समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. त्यामध्ये मिथिलेश शुक्ला, दुबेजी, म्हणजे असं नाव घेत जर गेलं तर ती लिस्ट खूप मोठी होईल. बरोबर आहे. नाही, मोठं कार्य होण्यासाठी अनेक हात असतात. ते कधी दिसतात, कधी दिसतही नाही. मात्र सगळ्यांचा सहभाग असतो तेव्हा कार्य मला असं वाटतं की तुम्ही जे बोलतायत ते खरंच खूप योग्य आहे. माझ्यापेक्षा अनुभवाचे बोल तुमचे जास्त आहेत. परंतु ज्यावेळेस सगळ्यांचा हेतू एक असतो, परफेक्ट, त्यावेळेला ते कार्य नक्कीच उद्दिष्ट साध्य होतं. आणि किंवा त्यामध्ये असं असेल सगळ्यांचा हेतू एक, सगळ्यांची विचारधारा एक आणि सगळ्यांचा फक्त फोकस भगवान शिव पूजा सेवा हा जर आहे तर त्या भगवान शिवालाच तिथे येण्यात आनंद येत असावा. म्हणून आता तेच करून घेतात. म्हणजे आत्ता आमच्या हातात काहीही राहिलेलं नाही अशा स्वरूपात ते पूजन सोहळा असा झाला. तो अगोदर कार्यक्रम असा होता पैठणकर गुरुजींचा, नंतर तो झाला शिवपार्थिवेश्वर पूजा समितीचा, नंतर तो झाला कुरार गावचा, नंतर तो झाला मालाडचा आणि आता तो मुंबईचा कार्यक्रम असा होत गेलेला आहे. त्यामुळे तो आता खऱ्या अर्थाने समाजाचा कार्यक्रम झाला. मी याहीपेक्षा म्हणजे त्यामध्ये मी आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. प्रत्येकाने तिथे अनुभव घ्यायला हरकत नाही. मी आत्मविश्वासाने सांगेल, ते पण कार्यकर्त्यांच्या विश्वासावर. तो कार्यक्रम जो होतो म्हणजे पार्थिव पूजा ही सगळीकडेच होते. पार्थिव पूजेचं सगळीकडचंच महत्त्व खूप आहे आणि सगळेच आपापल्या परीने खूप छान करतात. परंतु मी आत्मविश्वासाने असं बोलीन, मालाडला जो कार्यक्रम होतो तो मालाड, मुंबई, महाराष्ट्र, भारतच नव्हे अगदी पूर्ण विश्वातला कार्यक्रम असा वेगळा असेल की जिथे प्रत्येकाला शिवलिंग स्वतंत्र आहे, प्रत्येकाचं पूजेचं साहित्य स्वतंत्र आहे, प्रत्येकाला फुलं वेगळी, हळदी कुंकू, गंध, चंदन, जे शिवाच्या पूजेला लागतं ते सगळं साहित्य वेगळं स्वतंत्र आहे. आणि ती पूजा झाल्याच्या नंतर पार्थिवेश्वराला विसर्जन केल्याच्या नंतर सगळं साहित्य घेऊन जायचं आहे. म्हणजे त्याचे 2 कारणं आहेत. एक तर तो प्रसाद म्हणून भक्तांना भेटतो, दुसरा आमचा स्वार्थी विषय असा आहे की त्यानंतर ते जर आवरायचं म्हटलं तर दुसऱ्या येणाऱ्या लोकांना वेळ कमी पडतो. त्यामुळे मग तेच घेऊन गेले प्रसाद म्हणून त्यांनाही ते आठवण राहते. आणि तिसरा आध्यात्मिक शिस्त म्हणून एकदा वापरलेलं पूजेचं साहित्य परत वापरात येऊ नये यासाठी शंका राहायला नको. कारण 1000 लोकांना एकाच वेळेला मला पाहणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाचं साहित्य वेगळं द्यायचं, त्याने ते घेऊन जायचं. त्यामुळे गोंधळच उडत नाही, याचं वापरलेलं आलं, त्याचं वापरलेलं आलं आहे का, असं सगळ्यांना फ्रेश साहित्य, सगळ्यांची स्वतंत्र पूजा, सगळ्यांचं बेलपान बिल्वार्चन जे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. अशा स्वरूपात मी असं बोलेन की प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी शिवरात्रीच्या दिवशी अशा पद्धतीचं सामूहिक स्वरूपाचं शिव पार्थिव पूजन सामूहिक स्वरूपात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, शिवभक्तांनी किंवा गावातल्या पुरोहितांनी आवर्जून करायला हवं की जेणेकरून आध्यात्मिक वातावरण पण राहील, समाजाशी आपण जोडल्या पण जातो, भगवान शिवाची सेवा पण होते. आणि यासाठीच कुणालाही जर काही मार्गदर्शन, मदत हवी असेल, आमची समिती वेळोवेळी करत राहील. खूपच छान गुरुजी. आमचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये, ते तुम्हाला संपर्क करतील. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देऊया. म्हणजे विविध ठिकाणी जर हे कार्य सुरू झालं तर त्याचा प्रभाव आणि आत्ताच्या ग्रहस्थितीमध्ये
विशेषतः हे अतिचार गतीचा गुरु याचा जर विचार केला तर ही गरज आहे. त्यामुळे मी पण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असेल तिथे संपर्क करा आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे कार्य सुरू करा. सरांकडनं तुम्हाला, गुरुजींकडनं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन नक्कीच मिळेल. नक्की. गुरुजींनी आता आपल्याला थोडक्यात सांगितलं की पार्थिव शिवपूजन, मात्र याचं संपूर्ण शास्त्रीय महत्त्व काय आहे, ते कशा पद्धतीने करायला हवं. कारण आपलं धर्म खूप सखोल आहे, वेदांपासून निर्माण झालेलं, आणि ते आज घराघरात पोचणं, सनातन धर्माची परंपरा जी आहे ती खूप मोठी आहे, ती देखील आवश्यक आहे. जर आपण हे थोडं अजून सविस्तर सांगू शकलात. मला खूप आवडेल, खूप आनंद होईल. मुळात सार्वजनिक स्वरूपामध्ये कार्य करणं, ज्याला आपण इव्हेंट असं बोलू शकतो, हा माझा मुळात आनंदाचा विषय आहे. म्हणजे यामध्ये कंटाळा किंवा जबरदस्ती असा विषय नाही. त्यात पार्थिव पूजा हा एक आत्मीयतेचा विषय आहे. म्हणजे खरं सांगायचं जर झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये हे आपण करू, समाजासाठी करायला पाहिजे अशा स्वरूपामध्ये आम्ही केलं. माझे वडील दत्तोपासक होते. वडिलांनी 2 वर्ष सुरुवातीची आमची हालचाल होत नाही असं पाहिल्याच्या नंतर मला विचारलं, तू काय करतो आहे? मी एवढ्या लोकांना सगळं त्याचं महत्त्व पटवून सांगतो आहे, पण लोकांना फारसा रस वाटत नाही. त्यांनी समोर बस, हे बघ, पहिल्यांदा तू त्याचं महत्त्व समजून घे, परफेक्ट, आणि मग लोकांना सांग. म्हणलं समजून घे म्हणजे मी वेद शिकून आलो नाही असं म्हणलं, तसं नाही आहे. ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी ज्ञानाची गरज लागत नाही, भावनेची, हेतूची गरज लागते. आता माझं काय हेतू, भावना काय चुकीची आहे? ते म्हणले नाही, तू समाजासाठी करायचं म्हणून किंवा तुझ्या कार्यासाठी लोकांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून जर शिवपूजन करतो आहेस तर तुझी जेवढी क्षमता आहे तेवढीच लोक येतील. तू आता यावर्षी असं कर की शंकरासाठी म्हणून पूजा करायची. बरं, तिथे भगवान शिव येणारच आहेत आणि त्यांचीच पूजा करायची आहे. अशा हेतू बदलला. आश्चर्याची गोष्ट आहे की 3 वर्ष ज्या गोष्टीसाठी मी 300च्या वर संख्या जाऊ शकली नाही, ती त्या वर्षी आमची 670, 650 अशी काहीतरी संख्या झाली, आणि दुसऱ्या वर्षी 1000 आमची पूर्ण संख्या झाली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आला तर तो हेतू, भावना शुद्धीचा झाला, जो ईश्वराने करून घेतला. आता पार्थिव पूजेचं महत्त्व जे आहे ते सहज समजण्यासाठी म्हणून आपण एकदा बघून घेऊयात. पंचतत्वाचं शरीर आहे प्रत्येकाचं, पंचतत्वाचीच पृथ्वी आहे, आणि या पंचतत्वाच्या पृथ्वीला चालवण्यासाठीची जी आयाम पद्धती वापरल्या जाते, जसं सरकार, केंद्र सरकारच आहे, राज्य सरकारच आहे, परंतु दोघेही म्हणजे मुख्यमंत्री येऊन काहीतरी कार्य करतो असं होत नाही सगळ्या ठिकाणी, आणि पंतप्रधान पण येऊन कार्य करतात असं होत नाही. मग त्यांची पद्धती जी आहे, ज्याला आपण प्रशासकीय अधिकारी असं बोलू, तर त्या प्रशासकीय अधिकारी म्हणजे कोण आहेत तर ती नवग्रह आहेत. नवग्रह ज्यांना ग्रहांबद्दल माहिती आहे किंवा ज्योतिषाबद्दल थोडीफार माहिती आहे, सगळ्यांना माहिती असतं की मग शनी न्यायाधीश आहेत, सूर्य राजा आहे, मंगळ सेनापती आहे, बुध युवराज आहेत. अशा स्वरूपात वेगवेगळ्या वाटून घेतलेल्या जशा आकाशमंडळातल्या गोष्टी आहेत, तसंच आपल्या शरीरामध्ये पण त्या आहेत. आपल्या शरीरातली ऊर्जा ही सप्तचक्राच्या माध्यमातून पुढे जात राहते. पंचतत्वाचं शरीर, नवग्रह माध्यम किंवा ईश्वर आपल्याला जो भेटतो तो वायू आणि प्रकाश रूपाने. पार्थिव पूजा त्यातलाच एक भाग आहे. भगवान शिवाचं कलियुगामध्ये मातीचं पूजन, पार्थिव पूजा म्हणजे काय, मातीपासून बनवलेली शिवलिंग, त्याची प्राणप्रतिष्ठा पूजा म्हणजे पार्थिवेश्वर पूजन असं थोडक्यात आहे. ते 4 प्रहराला केलं अतिउत्तम, शिवरात्रीच्या दिवशी सर्वोत्तम, आणि सामूहिक स्वरूपामध्ये ते अनंत पटीने फलदायी ठरतं. ही पूजा मुळात पुढे कशी गेली किंवा याचं महत्त्व कधी वाढलं, हे पूर्वीपासून चालत आलेली पूजा आहे. परंतु रावण हा सर्वांना श्रुत आहे. रावण कशासाठी प्रसिद्ध आहे ते सर्वांना माहिती आहे. शिवतांडव. रावण
शिवतांडवासाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच अहंकारासाठी पण रावण प्रसिद्ध आहे. रावण नित्यक्रमाने आपल्या आईच्या दर्शनाला गेलेले असताना शिवरात्रीच्या दिवशी त्याची आई मातीच्या शिवलिंगाचं पूजन करत होती. अहंकाराप्रमाणे तो म्हणला, अरे माझी लंका सोन्याची, माझं राज्य सोन्याचं, एवढंच काय माझे रस्ते सोन्याचे आहेत, तुम्ही मातीची पूजा का करते? दुसऱ्या कुठल्या धातूची करायला काय हरकत आहे? आईने खूप शांततेत सांगितलं की दुसऱ्या कुठल्याही धातूला शंकराच्या पूजेला माती इतकं महत्त्व येऊच शकत नाही. याचा अहंकार शांत व्हायला तयार नाही. त्याला माती सोडून काय, दुसरं काय ऑप्शन काहीतरी असेल ना, जगात प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे. ते म्हणले मग ते प्रत्यक्षात शिवाचं आत्मलिंग. लक्षात घ्या, पार्थिव पूजेला किती महत्त्व असेल. प्रत्यक्षात आत्मलिंग हा रावण तडक निघाला कैलासात आणि कैलासासहित उचलून आणायचं. भगवती जगदंबा बोलते, अरे काय तुमचा भक्त आहे. डाव्या हाताने कैलास पर्वत दाबला, शेवटी ते भगवान शिव पायाच्या अंगठ्याने याचे हात खाली अडकले. म्हणजे किती हट्टी असला पाहिजे. त्या असं बोलतात की त्याने आपलं एक शिर तोडून हाताच्या नसा कापून विना जशी वाजवतात तशा पद्धतीत वाद्य वाजवत त्यावेळेला जी रचना केली, जी भगवान शिवाची स्तुती केली, त्यालाच आज आपण शिवतांडव स्तोत्र असं बोलतो. असं नख जरी जोरात लागलं ना तरी पण त्रास होईल. पूजाला बसताना दगड जरी टोचला तरी आपलं लक्ष लागणार नाही. हात कापला, शिर कापलं, अशा स्वरूपात त्याने शिवतांडव स्तोत्र रचलंय, गायलं नाही, रचलंय. म्हणजे जे आज चांगल्यांना ते सहज लवकर बोलता येणार नाही. आणि भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. भगवान शिवाने खरंच आत्मलिंग त्याला दिलं. फक्त अट अशी होती की लंकेला जाईपर्यंत ते खाली ठेवायचं नाही. आणि मग त्यानंतरची कथा जवळपास सगळ्यांना माहिती आहे. भगवान विष्णूने गणपतीला सांगितलं, मग गणपतीने ते खाली ठेवायला माहिती असली तरी परत सांगायला हरकत नाही. गणपती तिथे गुराख्याच्या रूपात होते आणि याला लघुशंका लागली, हे खाली ठेवायचं नाही, शिवलिंग हे खाली ठेवायचं नाहीत, मग कुणाकडे द्यायचं? तर गणपतीला त्याने दमदाटी करून बोलावलं, हे खाली ठेवू नको. शेवटी गणपती हा बुद्धिवान आहे. गणपतीने सांगितलं ठीक आहे, परंतु मला जर ते जमलं नाही आणि भार जास्त व्हायला लागला तर मी 3 वेळा तुला आवाज देईन, तू 3 वेळा यायच्या आलास तर ठीक, नाही तर मी खाली ठेवेन. बरं. शेवटी विष्णूची माया, याची लघुशंका संपत नाही आहे आणि गणपतीने पटपट 3 वेळा बोलून टाकलं. शिवलिंग खाली ठेवून दिलं. हा आरडाओरडा करत आला, आपल्या ताकदीप्रमाणे तो खेचायचा त्याने प्रयत्न केला, परंतु ते खेचल्या गेलं नाही आणि ते लंकेला गेलं नाही. ही कथा रावणाची जरी असली तरी त्यातून घ्यायचा बोध हा आहे की पार्थिव पूजेचं महत्त्व किती आहे भौतिक सुखासाठी, आध्यात्मिक सुखासाठी. कारण आध्यात्मिक सुख मी यासाठी असं बोलेन की भगवान शिव हे आदिगुरू आहेत. म्हणजे प्रत्येक विद्या, प्रत्येक मंत्र, प्रत्येक अक्षर हे भगवान शिवाकडून, आदिगुरूकडून खाली आलं. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून आलं. पण भगवान शिवाचे प्रत्यक्ष शिष्य जे आहेत ते फक्त परशुराम आहेत असं आपण बोलू शकतो. आपल्याला परशुरामाच्याबद्दल फार थोडी माहिती असते. आईचं शिरच्छेद केला, पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली, परंतु या पृथ्वीवर परशुरामांनी जितक्या विद्या आणल्या, श्रीविद्या त्यातलीच, आर्किटेक्चर जे प्लॅनिंग आहेत, रस्ते बनवण्याचे जे आहेत, हे सगळे प्लॅनिंग भगवान परशुरामांचे आहेत. आणि हे संस्कृत भाषेत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आर्किटेक्चर प्लॅनिंग हे इंग्लंड किंवा अमेरिकेने आणले, परंतु परशुराम कल्पद्रुम नावाचा जो ग्रंथ आहे यामध्ये या सगळ्या गोष्टींचे पुरावे आपल्याला सहज भेटू शकतात. प्रत्यक्ष शिष्य परशुराम, तिथून पुढेही या सगळ्या विद्या वाढत गेल्या. सर्वांनी रोज शक्य नाही, सोमवारी शक्य नाही, किमान प्रदोषच्या दिवशी तरी पार्थिव शिवलिंग पूजन करायला हरकत नाही. आणि प्रत्येक प्रदोषला जर नाही जमलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी सार्वजनिक स्वरूपामध्ये अवश्य करायला हवं. पार्थिव पूजा हा अनंत कोटीने फल देणारा असा एक कल्पवृक्ष आहे. म्हणजे त्याचं मूळ नाव जे आहे चिंतामणी वरवरदेश्वर
चिंतामणी पार्थिवेश्वर, म्हणजे ते नाव खूप मोठं आहे, परंतु चिंतामणी, तुम्ही मनात जी चिंता, जी इच्छा प्रगट कराल, कल्पवृक्षाप्रमाणे ते देणारं व्रत आहे. अगदी भक्तिभावाने जर केलं, श्रद्धेने केलं तर ते फलदायी ठरतं. आणि श्रद्धा, भक्ती, असं आम्हाला वाटतं की 23 वर्षात आम्हाला भगवान शिवच ती शक्ती देत आले, आम्ही इथपर्यंत येऊ शकलोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, भगवान शिवाच्या कृपेने आपण इथून पुढेही ती पूजा करत राहूत. परंतु प्रत्येकानेही ही पूजा करायला हरकत नाही. पार्थिव पूजेचं एक वैशिष्ट्य अजून असं आहे की पार्थिव पूजेचा जो प्रयोग आहे, पूजाविधी आहे, बऱ्याच वेळेला काय होतं की पुरोहित भेटत नाही आहेत, आपल्याला ती पूजा जमेल का, ते मंत्र जमतील का, असा गोंधळ निर्माण होतो. त्यामध्ये बहुतांश वैदिक मंत्रच नाही आहेत, बरं, पुराणोक्त मंत्रच नाही आहेत, बरं, बीज मंत्र आहेत. म्हणजे हौम जुम सहा शिवाय नमः बिल्वपत्रम अर्पयामी, म्हणजे थोडीफार मराठी शुद्ध ज्याची असेल, थोडीफार मी यासाठी बोलतो की आता इंग्रजी आणि मराठी एकत्र झाल्यासारखं झालेलं आहे. संस्कृत ज्याला थोडीफार जरी समजत असेल तो तर ती पूजा अस्खलित पद्धतीत करू शकतो. फार वैदिक मंत्र नाही आहेत. अगदी रुद्राभिषेक जर जमत नसेल तर त्यामध्ये सुद्धा 3 बीजमंत्र दिलेले आहेत. त्याच बीजमंत्राने जलधारा, पयधारा, जे काही अभिषेकाला वापरायचं आहे ते घेतलं तरी पण रुद्राभिषेकाचंच फल त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे मी माझ्या मनाने बोलत नाही, म्हणजे त्या पूजा प्रयोगामध्येच असं दिलेलं आहे. एकतर वेळ कमी लागेल, अर्ध्या तासाच्या ती पूजा होऊ शकेल, फार पसारा लागत नाही पूजेला. धूप, दीप, नैवेद्य, बेलपान, हळदी कुंकू नसेल तरीही चालतं, भस्म, चंदन, यवाक्षता, तांदूळ नसेल तरीही चालेल, अशा पद्धतीत स्वरूपात. म्हणजे तुम्ही कुठेही बसून हातार घ्यायचे, बरं, म्हणजे चौरंग मांडायचा, आरास करायचा, आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण हवं ते करू शकतो, तो नंतरचा भाग. परंतु फार मोठं असं करायचं नाही आहे, वेळ नाही आहे, वेळेच्या अभावी करायचं, फल तेवढंच. हातार शिवलिंग बेलपत्रावर ठेवलं, पूजा केली. बरं, त्याचं दुसरं असं आहे, जसं गणपती 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, याचं असं नाही आहे. पूजा झाली की त्वरित विसर्जन आहे. म्हणजे परत त्या देवाला काय करायचं, कसं काय, दुसऱ्या दिवशी फक्त चालत नाही. दुसऱ्या दिवशी जर करायचं असेल तर परत दुसरं शिवलिंग बनवायचं. आणि शिवलिंगासाठी माती जी आहे ते पिंपळाच्या झाडाखालची, औदुंबराच्या झाडाखालची आणि नदीच्या काठची अशी माती घ्यावी. ती अत्यंतिक पवित्र किंवा ऊर्जावान अशी मानलेली आहे. एक थोडा वेगळा प्रश्न आहे. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनात आपला सहभाग होता, तो ऐतिहासिक क्षण आणि त्या क्षणाचे अनुभव ऐकायला आम्हाला आवडतील. वा, तुम्ही प्रश्न विचारल्या मला त्या परत जुन्या स्मृती डोळ्यासमोर आल्या. याला मी स्वतःला खूप भाग्यवान असं समजेल. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दातारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आई वडील, पूर्ण कुलपरंपरा, गुरुपरंपरा, गुरुजन, या सर्वांचं पुण्याईचं वज्र मला भेटलं आणि त्या क्षणाला तिथे बघता आलं. हा आनंदाचा, गौरवाचा जसा विषय आहे, याहीपेक्षा आपण सगळे जास्त भाग्यवान असं आहोत की 500 वर्षापूर्वीपासून भारतीय लोकांच्यावर जो कलंक होता, म्हणजे राम मंदिर फक्त उभारले गेलेलं नाही, ते भारताची अस्मिता, भारताची संस्कृती, राष्ट्र स्वाभिमान तिथं तो उभारला गेला. राष्ट्र मंदिर एक प्रकारचं झालं. म्हणजे 92 पासून त्याच्यावर कशा पद्धतीचे लांछनं, शब्द उठवल्या गेले, आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार तर झालोच, परंतु आपल्या सर्वांच्या प्रतिनिधित्वानं मला आणि माझ्यासोबत तिथे असंख्य पूर्ण देशातले विद्वान ब्राह्मण एकत्रित आले. अशांना तो क्षण पाहण्याचा आनंद भेटला. ती पूर्वपुण्याई किंवा तो आनंद, खरंच सांगतो, शब्दच नाहीत, शब्दात व्यक्त करणं फार अवघड. आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी मौल्यवान आहेत. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे मंत्रशास्त्र. तर मंत्रशास्त्र कसं कार्य करतात, मंत्र कसं कार्य करतात, ते मानवावर किती प्रभाव देतात, एखाद्या पिढीवर आणि येणाऱ्या पिढीवर त्याचा कसा प्रभाव पडतो, किंवा आजचं आपण भौतिक आयुष्य जरी म्हटलं तर त्यातील काही दुःख कमी करता येणं मंत्राच्या सामर्थ्याने शक्य आहे का?
खूप छान प्रश्न आहे. शक्य आहे का असं नाही, नक्कीच शक्य आहे. पहिल्यांदा तर मंत्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. मंत्रांची पद्धती वेगवेगळी आहे. बीजमंत्र, पुराणोक्त मंत्र, वैदिक मंत्र, म्हणजे मंत्र किती छोटा किती मोठा तो कोणी बोलायचा यावर ते ठरतं. म्हणजे बाल्यावस्थेतल्या मंत्रांची ऊर्जा आपल्यासाठी वेगळं काम करते. गृहस्थाश्रमातली ऊर्जा, गृहस्थाश्रमासाठीचे मंत्र ते वेगळी कार्य करतात. वार्धक्य, ज्याला आपण वानप्रस्थ, संन्यास म्हणजे भगवे कपडे घालणं म्हणजे संन्यास नव्हे. सगळं मुलांना सुनांना हँडओव्हर करून द्यायचं, आपण फक्त जीवनाचा आनंद घ्यायचा, ज्याला आपण रिटायरमेंट असं बोलू. वानप्रस्थाश्रम असं अशा पद्धतीत जगणं, त्याच्यासाठीचे मंत्र वेगळे आहेत. मंत्र कार्य कसे करतात हा खूप छान विषय आहे. त्यासाठी तर पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपली शरीररचना. आपल्या शरीररचनेमध्ये आपल्याला जे वास्तविक वाटतं शरीर ते एक आहे असं नसून हा अध्यात्मातला थोडासा गुंतागुंतीचा असा विषय आहे. आपले 3 शरीर आहेत. बरं. आपण एकमेकांना बघतो बोलतो ते जड शरीर. आपल्या शरीराच्या साधारणतः 1.5 फुटाच्या अंतरावर जे आहे ते सूक्ष्म शरीर, ज्याला ओरा, तेज असं आपण बोलू शकू. एखादा सत्संग साधू पुरुष असेल, धर्मप्रेमी असेल, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, त्याचा ओरा तो वेगळाच जाणवतो. ते त्याचं सूक्ष्म शरीर. आपण कधी असा विचार करतो का, रात्री आपण झोपलो, सकाळी आपल्याला कोणी उठवलं? सगळेच जण अलाराम लावून उठतात असं नाही आहे. काल आपण काय चर्चा केली ती आज कशी आठवते, मुद्दे कसे आठवतात, वर्षभरापूर्वीचं कसं आठवतं. ज्याला छोटा मेंदू मोठा मेंदू असं जरी बोलत असले तरी आपल्या शरीराच्या आतमध्ये एक शरीर आहे ज्याला चेतना शरीर असं आपण बोलू शकतो. मंत्र मग त्यावर कसे कार्य करतात. आपल्या सनातन धर्माचं महत्त्व इतकं छान आहे की यामध्ये कुठल्याही एका धर्माला, कुठल्या एका समाजाला डेव्हलप करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. ही सगळी व्यवस्था आपली जी आहे ते माणसासाठी, म्हणजे असं कुठेही उल्लेख नाही आहे की मेष राशीचं फलित हिंदूंसाठी आहे, मीन राशीचं फलित जैनासाठी आहे, असा विषय नाही आहे. हा त्या राशीच्या व्यक्तीसाठी आहे. मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा असो, कुठल्याही धर्माच्या व्यक्तीलाही मंत्र कार्य करतात. अर्थात प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात. जसे मानवाने बनवलेले नियम आहेत ते आपण पूर्णत्वाला नेतो, तसे ईश्वराने, निसर्गाने बनवलेले नियम पण पाळायला हवेत. जसं ॲक्युपंक्चर कार्य करतं, थेरपी. औषधाचे साधारणतः आपल्याला 3च प्रकार माहिती आहेत: होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक. याच्या व्यतिरिक्त कोणी ते पॉईंट दाबतात, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर ते टाचण्या लावतात, प्रकाश घेऊन करतात, किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला रत्नांची थेरपी सांगितलेली आहे तसं साऊंड थेरपी हा जो विषय आहे तोच साऊंड थेरपी म्हणजेच मंत्र पठन. झालं काय आहे, भारतातली गोष्ट जर असेल तर ती एकदम दुय्यम किंवा निकृष्ट दर्जाची अशी मानल्या जाते. पण तीच गोष्ट अमेरिकेतून किंवा पाश्चिमात्यातून आलेली असेल तर ती ब्रँडेड मानल्या जाते. हा गोंधळ आहे. म्हणजे भारतात असं जर बोललं ना, तुम्ही पूजा करा, तुम्ही ध्यानधारणा करा, काय जुन्यात विचार घेऊन बसला असं होऊन जातं. पण तेच जर बोललं ना की सकाळी एक्सरसाइज करायला पाहिजे, थोडंसं मेडिटेशन करायला पाहिजे, तो सकाळी उठतो, सगळे त्याचे ड्रेस कोड घेऊन बसतो. वेगळं कवर शब्द बदलला की विचारधारा बदलते. याला साऊंड थेरपी असं बोलू शकतो. मंत्र कार्य कसे करतात याचं म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरण म्हणून सांगतो. एखादा नवरा एखाद्या स्त्रीचं फिरायला जायचं आहे म्हणून ऐकतच नाही आहे, तिने काय करायला पाहिजे, त्याच्या आवडतीचं गाणं बाथरूममध्ये तयारी करून ठेवायची.
त्याला हवा असलेला साबण, शॅम्पू, टॉवेल, कपडे तयारी करून ठेवायची. आणि आंघोळीला जायच्या अगोदरपासूनच त्याला गोड गोड बोलून तुम्ही हे करा, मी नाश्ता हे बनवते, अशी सगळी व्यवस्थित शब्दाने बोलायचं आहे. आणि तो आंघोळीला आतमध्ये गेला, त्याला गरम पाणी हवं आहे, थंड पाणी हवं आहे, ती सगळी दक्षता घ्यायची. त्याला जे आवडेल ते. शॉवर सुरू झालं की त्याचं आवडतं संगीत लावायचं, ज्यामध्ये तो अगदी तल्लीन होऊन जाईल. आणि ते संगीत अर्ध्यात थांबवायचं, अर्ध्यात. आणि त्याला सांगायचं, आज संध्याकाळी आपण पिक्चरला जाऊयात का? तो हो बोलतो. आता इथे मंत्राचा किंवा साऊंड थेरपीचा विषय काय आला ते मी समजावून सांगतो. मंत्र समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 4 वेद समजून घ्यायला पाहिजेत. आपल्या सनातन धर्माचा मूळ गाभा, संस्कृतीचा मूळ प्राण वेद आहेत. वेदामध्ये 4 विभाजन आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेदामध्ये ज्ञानकांड आहे, फक्त ज्ञान, सुक्त सुक्त सुक्त. यजुर्वेदामध्ये कर्मकांड आहे. सामवेदामध्ये गायन आहे. आणि याला छंद आहेत, तुष्टुप, निष्टुप, अनुष्टुप असे छंदामध्ये मंत्र ती बोलल्या जातात. छंद म्हणजे काय? कुठे आवाज उचलायचा, कुठे खाली बोलायचं. म्हणजे एखाद्याला दम द्यायचा असेल, पोलीसवाला असेल आणि त्याने दम द्यायचा आहे, हेल्मेट का घातलं नाही, तो जर हात जोडून बोलायला गेला, का हो सर हेल्मेट का नाही घातलं, कोणी म्हणजे हा पोलीसवाला आहे का असा डाऊट घेतला जाईल. पण तेच जर जोरात त्याने विचारलं की अरे तो चिडतो या म्हणजे ती साऊंड थेरपी, विचारधाराच बदलून जाते. अशा पद्धतीत त्या छंदांचा आवाज कुठे कमी करायचा, कुठे जास्त करायचा हे बोलत असताना ते मंत्र म्हणजे काय आहे, त्या देवतेची स्तुती आहे. विष्णू सूक्तामध्ये विष्णूची स्तुती, रुद्रामध्ये शिवाची स्तुती, देवी सूक्तामध्ये देवीची स्तुती. स्तुती कराय, तारीफ. आणि शेवटी फलश्रुती आहे. शेवटी म्हणजे गणपती अथर्वशीर्ष तुम्ही मराठी हिंदीमध्ये जर त्याचं भाषांतर पाहिलं तर लक्षात येईल की गणपती त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, तूच करता, तूच करविता, तूच माझा देव, तूच आईवडील, सगळं तूच आहे. आणि शेवटी मला जरा धन हवं आहे, नोकरी हवी आहे, घर हवं आहे, फलश्रुती आहे. लक्षात घ्या, हे देवाकडे मागण्यात काहीही गैर नाही आहे. कारण ईश्वर हा देण्यासाठीच आहे, देतो तो देव. त्यामुळे ईश्वराला मागण्यामध्ये, आईला मागण्यामध्ये काय लाजायचं आहे, वडिलांना मागण्यामध्ये का संकोच करायचा आहे. इथे मागणं म्हणजे कमीपणा नाही आहे, तो हक्कच आहे. आणि मग तो हक्क भेटतो म्हणजे ते मंत्र घेतले देव देतो असं नाही. मंत्र बोलत असल्यामुळे आपल्या शरीरातल्या सप्तचक्रांना एक प्रकारचा आनंद भेटतो किंवा आराम भेटतो, ज्यामुळे आपलं मन शांत होतं. मन शांत झाल्यामुळे आपलं डोकं शांत होतं. डोकं शांत झाल्यामुळे आपल्याला नेमकं ऑफिसमध्ये जाऊन काय काम करायचं आहे, कोण चिडला तर कसं शांत बसायचं आहे, कोणाचं काम करून नाही दिलं तर काय गोंधळ होईल, हे विचार स्वतःचे चालू राहतात. आणि त्यामुळे तो काम जास्त चांगलं करतो, काम जास्त करतो. आता काम जास्त केलं, काम जास्त चांगलं केलं तर त्याला पगार वाढून भेटणारच आहे. म्हणजे सगळी गोष्ट पैशासाठी अशी नाही आहे. भौतिक सुख हा आनंद वेगळा आहे, अध्यात्म सुख हा आनंद वेगळा आहे. परंतु मंत्र काय करतात की तुमच्या शरीराला एक प्रकारचा स्थिर करण्याचा, मनाला स्थिर करण्याचा, डोक्याला स्थिर करण्याचा परिपूर्ण जिम्मा स्वतःवर घेतात. अशा पद्धतीत मंत्र काम करतात. आणि लॉजिकल मी जे बोललो ते करून प्रॅक्टिकल पाहायला हरकत नाही. आणि तेही नसेल जमत तर फक्त रोज कुठलाही एक मंत्र वेळ ठरवून, संख्या ठरवून नित्य नियमाने करत बसात. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारधारेमध्ये, शरीरामध्ये साधारणतः 90 दिवसात नक्कीच फरक दिसेल. कारण कुठलाही मंत्र तुमच्या शरीरामध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 42 दिवसाचा कालावधी पाहिजे. किमान आंब्याचं ते बीज जे आहे ते जमिनीत लावलं की आपण दुसऱ्या दिवशीच आपल्याला आंब्याची फळं खायला भेटतील असा विचार करणं स्वाभाविक चुकीचं आहे. आंबा जर कलम असेल तर 5 वर्ष तरी खाईल,
देशी असेल तर 10 वर्ष तरी खाईल. परंतु हरभरा जर लावला, गहू जर लावले तर ते 3 महिने 4 महिन्यामध्ये पीक देऊ शकतील. आपण काय पेरतोय आणि काय हवं आहे याचा ताळमेळ जर ठेवला तर मंत्रातून आध्यात्मिक शक्ती, भौतिक शक्ती, म्हणजे मंत्र बोलले म्हणजे तिजोरीत पैसे येतील असा चमत्कार काही कलियुगात होणार नाही. परंतु ते पैसे कसे कमवायचे, त्यासाठी मेहनत कशी करायची, त्यासाठी संवाद कसा करायचा, ही विचारधारा नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये आत्मसात नक्की होईल. खूपच छान गुरुजी. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला, आपण आपल्या संस्थेत एक कार्य सुरू केलं आहे सध्याच्या ग्रहस्थितीवरून. 146 गायत्री मंत्र तुम्हाला माहिती असतील. आणि आता एक सामूहिक उपाय म्हणून गरज आहे. जसं वैयक्तिक भाग्यापेक्षा सामूहिक भाग्य महत्त्वाचं, तसंच वैयक्तिक उपायांपेक्षा सामूहिक उपाय अधिक महत्त्वाचे. नक्कीच. म्हणून आपल्या संस्थेत रोज सकाळी 1 गायत्री मंत्र दिला जातो. आजचा मला वाटतं 49वा दिवस आहे. हो हो. आणि प्रत्येक विद्यार्थी त्यांनी ठरवलं आहे कोणी किती वेळा म्हणायचं. त्या पद्धतीने विविध विद्यार्थी आपापल्या घरी 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा मंत्र जाप करताय. आणि आपण ही योजना 146 दिवसापर्यंत म्हणजे शनिदेव मार्गी होईपर्यंत कॉन्स्टंट करणार आहोत. वा, खूपच सुंदर. म्हणजे यालाच सामूहिक स्वरूपात, म्हणजे तुम्ही जिथे आहात, जसे आहात तशा स्थितीमध्ये मंत्र पठन करणं अंतरिक्षातले दुष्परिणाम आपल्यापर्यंत येण्यापासून वाचवण्याला नक्कीच. आता यामध्ये आपण अजून असं करू शकतो की ज्यांनी याला नित्यनियम पाहिजे, ज्यांनी नित्यनियमाने हे केलेलं आहे ना, त्यांना गोचरी ग्रहांचे जे अशुभ परिणाम आहेत त्यात नक्कीच फरक जाणवेल. म्हणजे हा एक ज्योतिष हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे भृगूंनी ते सांगितलेलं आहे, पराशरांनी ते सांगितलेलं आहे. ज्योतिष हा निरंतर संशोधनाचा विषय आहे आणि तुमचं कार्य खूप मोठं आहे. म्हणजे पूर्वीच्या ज्या मोठमोठ्या स्त्रिया झाल्या, या सगळ्या कलियुगामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मार्गावर तुम्ही चाललेला आहात. असं तुमचं दैदिप्यमान कार्य, छान कार्य आहे. म्हणजे इतक्या शांततेत, एवढ्या सहजतेने तुम्ही सर्वांना घेऊन जे चालत आहात. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की कुठल्याही प्रकारचा आपल्या संस्कृतीला छेद न देता किंवा अध्यात्माला कुठल्याही प्रकारचा विरोध न करता हे जे तुम्ही चालवलेलं आहे, हे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातच नव्हे, भारतात किंवा भारतीय संस्कृतीला नक्कीच दिशा देणार आहे. आणि तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. तुमच्या सगळ्या लोकांना या गायत्री मंत्र पठणाचा नक्कीच लाभ होईल, हा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, तुम्हाला आपल्या या व्यासपीठावर येऊन नेमकं काय वाटलं? खरं सांगू, हो, घरी आल्यासारखं वाटलं. वा, क्या बात आहे. औपचारिकता हा माझा मूळ विषय नाही. सगळ्यांशीच मी सहज मिक्स होतो असं तर बिलकुल नाही, परंतु मी मिक्स होत नाही असं पण नाही. प्रथम दर्शनीच ज्या लोकांशी आपलेपणा वाटतो असे फार कमी लोक आहेत. तुमच्याशी भेटून इथे आल्याच्यानंतर मला असं वाटलं नाही की मी गुरुकुलाच्या वेगळ्या काहीतरी वातावरणात गेलो आहे. त्यामुळे औपचारिकता अशी काही दाखवणार नाही. तुम्ही करत असलेलं कार्य आणि आम्ही करत असलेलं कार्य याचे मार्गही वेगळे नाहीत आणि ध्येयही वेगळे नाहीत. फार फार तर आपण असं बोलू शकू की ठिकाण वेगळे आहेत. होय. त्यामुळे मला असं बिलकुल असं वाटलं नाही की मी ज्योती जोशींच्याकडे आलेलो आहे किंवा मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहे. मला खरंच आत्मीयतेने सांगतो, मला मी माझ्या जागेवर आल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहे. येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी फेब्रुवारी महिन्यात 26 तारीख ना, 15 फेब्रुवारी रोजी हे कार्यक्रम आहे. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असतील. तिथेच फोन नंबरसुद्धा असेल, त्यामुळे तिथे संपर्क करावा आणि अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती
या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.